नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच आतापर्यंत फ्री ग्रुप डिस्कशन जॉईन नसेल केलं व्हॉट्सअपचं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर प्रायव्हेट BHMS साठी तुम्हाला जर का स्टेट कोटा किंवा AIQ कोटा मधून सिलेक्शन झालं तर तुम्हाला किती फीस लागेल त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण ट्युशन फीसच्या बद्दल गोष्ट केली तर 50,000 ते 75,000 तुम्हाला स्टेट कोटा किंवा AIQ कोटामधून तुमचं अलॉटमेंट झालं तुम्हाला ट्युशन फीस द्यावी लागेल। तसंच आपण गोष्ट केली डेव्हलपमेंट फीसची तर 20,000 ते 50,000 तुम्हाला डेव्हलपमेंट फीस द्यावी लागेल। ठीक आहे, दरवर्षी किंवा एका 5 वर्षासाठी तुम्हाला ही डेव्हलपमेंट फीस द्यावी लागेल। त्याच्यानंतर हॉस्टेलची फीस 60,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला हॉस्टेल फीस द्यावी लागेल। ठीक आहे, किंवा तुम्हाला जर का रूम करायचा असेल तर तुम्हाला हे वॅरी करू शकतं। ठीक आहे, त्याच्यानंतर मेसचे चार्जेस एका वर्षाचे 20,000 ते 30,000 मेस चार्जेस तुमचे असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण युनिफॉर्मची गोष्ट केली प्लस होमोपॅथिक जे इक्विपमेंट असतात त्याची गोष्ट केली तर ते 10 ते 15,000 पर्यंत तुम्हाला जाणार आहे। आणि स्टेशनरीची जर का गोष्ट केली आपण तर 10 ते 12,000 पर्यंत तुम्हाला बुक्स नोटबुक वगैरे जे पण तुमचे होमोपॅथीचे असणार आहे ते तुम्हाला 10 ते 12,000 5 वर्षासाठी लागणार आहे। दोन्ही 5 वर्षासाठी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 5.5 इयरचा हा करिक्युलम असतो आणि 5.5 वर्षामध्ये 4.5 वर्षाचा अकॅडमिक्स असतो आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असते। आता हे सगळं कंपाईल केलं आपण 5.5 वर्षाचा खर्च तर तुम्हाला किती जाणार आहे ते बघून घेऊया आपण। तर 3 लाख ट्युशन फीस, ठीक आहे, त्याच्यानंतर 1.5 लाख तुम्हाला मेसची द्यावी लागेल। ठीक आहे, 30,000 तुम्हाला डेव्हलपमेंट फीस द्यावी लागेल, 25,000 तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट वगैरे यासाठी लागणार आहे। ठीक आहे, होमिओपॅथिकचे जे इन्स्ट्रुमेंट असतात। त्याच्यानंतर 3 लाख तुम्हाला हॉस्टेलसाठी लागणार आहे आणि 25,000 तुम्हाला सगळं स्टेशनरीला लागणार आहे। आता याचं टोटल किती होणार आहे तर 8,03,000 रुपये, 30,000 रुपये तुम्हाला लागणार आहे। कशासाठी तर 5.5 वर्षासाठी। ठीक आहे, आता कॅटेगरीनुसार जर का गोष्ट केली आपण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची आहे ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली माझ्या ऑफिसला व्हिजिट देऊ शकता। म्हाडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे। ठीक आहे, तर कॅटेगरीनुसार जर का आपण गोष्ट केली तर ओपन कॅटेगरीसाठी 8,30,000, OBC आणि EWS साठी 6,80,000। आता तुम्ही म्हणत असाल की 6,80,000 कसं का, आम्हाला तर 50% ऑफ राहणार आहे ना, तर 4 पॉईंट आम्हाला 4 लाख पर्यंत आम्हाला फीस लागली पाहिजे। नाही, तुम्हाला फक्त कन्सेशन ट्युशन फीस मध्ये असते। मेस डेव्हलपमेंट फीस, इन्स्ट्रुमेंट, हॉस्टेल, स्टेशनरी यामध्ये तुम्हाला काहीही कन्सेशन नसतो। ठीक आहे, तर VJNT ला 90% फीस ऑफ असते तर 6,20,000 तुम्हाला लागणार आहे। SC ST ला 5,30,000। जर का आपण गोष्ट केली वुमनची तर वुमनला फ्री एज्युकेशन महाराष्ट्र सरकारनं देण्याचे एक आश्वासन दिलेलं आहे। आश्वासन म्हणजे ते लागू झालेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 5,30,000 द्यावी लागेल। ठीक आहे, सो आय होप तुम्हाला BHMS साठी लागणारा एकूण खर्च समजला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत। थँक्यू।